तर एकीकडे संजय काका पाटील मतदानाचा हक्क बजावतायत आणि दुसऱ्या बाजूला धैर्यशील मोहिते पाटील यांची दृश्य आपण पाहतोय, त्यांच्या घरातली दृश्य आहेत। संजय काका पाटील यावेळेला विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी कमालीचे इच्छुक आहेत। संजय काका पाटलांना आव्हान आहे चंद्रहार पाटील यांचं आणि सोबतच विशाल पाटील यांचं। विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीमध्ये निश्चितपणे नाही म्हटलं तरी अस्वस्थता नक्कीच आहे। मतांचं विभाजन होईल का याची सुद्धा चर्चा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आज आपला मतदानाचा अधिकार बजावलाय आणि गुजरातची अहमदाबादची जनता उत्सुक आहे त्यांची भेट घेण्यासाठी। एक प्रकारचा छोटासा रोड शोज मोदींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर केलाय। अहमदाबादच्या राणीप इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मतदान केंद्र आहे। आतापर्यंतच्या 2 टप्प्यातल्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने जी कामगिरी केली त्याचं कौतुक सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं। कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, कोणती अनुचित घटना घडली नाही। अत्यंत शांततेमध्ये देशभरात हे मतदान पार पडल्याबद्दल मोदींनी सर्व यंत्रणांचं अभिनंदन केलंय। एका लहानग्याला सुद्धा त्यांनी उचलून घेतलंय आणि सर्वसामान्य जनतेशी कनेक्ट साधण्याचा या माध्यमातून त्यांचा हा प्रयत्न आपल्याला दिसतोय। 400 पारचा नारा पंतप्रधान मोदींनी यावेळी दिलेला आहे। भाजप 370 पर्यंत कामगिरी करेल तर एनडीएची एकूण संख्या मिळून आम्ही 400 पार जाऊ असा ठाम विश्वास भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला आहे आणि त्यासाठी देशभरामध्ये प्रचाराचा अक्षरशः धडाका, पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका आपण पाहतोय। गुजरातमधल्या सुरतची एक जागा भाजपने आधीच बिनविरोध जिंकली, यावरनं बराच गदारोळ सुद्धा झाला। आज अहमदाबादमध्ये मतदान होतंय, इथेच पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची मतदान केंद्र आहेत आणि मतदान केल्यानंतर मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर सर्वसामान्यांशी कनेक्ट साधण्याचा मोदींचा प्रयत्न आपण पाहतोय। छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे लोकसभेचे उमेदवार, त्यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला। संपूर्ण राजघराणं, राजकुटुंब मतदान करण्यासाठी आलेलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।